दापोलीमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असून सारे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते। दापोली शहरातील रस्ते जलमय झाले असून रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचं स्वरूप आले। त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला। अशा रस्त्यामधून वाहन चालवणं धोक्याचं झाल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्त होतो। खेडमध्ये शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी तुफानी जल्लोष पाहायला मिळाला। या दहीहंडीला गोविंदा पथकांसह प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली होती। दहीहंडी सोहळ्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला। आपल्याला गृहराज्यमंत्री पद मिळालंय, तो एकट्याचा योगेश कदमचा बहुमान नाही तर खेडमधील प्रत्येक नागरिकाचा बहुमान आहे, असं प्रतिपादन यावेळी नामदार योगेश कदम यांनी केलं। अनेक गोविंदा पथकांनी थरावर थर रचत यावेळी दहीहंडीला सलामी दिली। गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। शृंगारतळी बाजारपेठ येथे भव्य दहीहंडी उभारण्यात आली होती। या दहीहंडीत गोविंदा आणि प्रेक्षकांनी नाचण्याचा आनंद लुटला। श्री निळकंठेश्वर गोविंदा पथकाने शृंगारतळी बाजारपेठेतील हंडी फोडली। खोपोली शहरात आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान आणि आई ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला। या दहीहंडी सोहळ्याला सिने अभिनेत्रींनी देखील उपस्थिती लाभली। अनेक गोविंदा पथकांनी सहभागी होत थरावर थर रचत सलामी दिली। आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजक दिनेश जाधव आणि सहकारी आणि गोविंदा पथकांचे कौतुक केलं। मुरुडमध्ये शिवसेना शहर शाखेतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुरुड बाजारपेठेत गेली 15 वर्ष खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते। ही दहीहंडी यंदाही श्री काळभैरव गोविंदा पथकानं फोडून ट्रॉफी मिळवल्याबद्दल मानाचा चषक देण्यात आला। श्री कालभैरव भंडारी महिला गोविंदा पथकाची स्थापना 15 वर्षापूर्वी करण्यात आली। या गोविंदा पथकासाठी भंडारी समाजाचे मोठे सहकार्य लाभले। यावेळी भंडारी समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली। माजी आमदार बाळमाणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। या दहीहंडीला तरुणाईचा उत्साहाला उधाण आले। गोविंदा पथकांनी आपल्या कसरती करून दाखवल्या। एकावर एक थर रचून मानवी मनोरे तयार करून ही गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली होती। ढोल ताशांचा दणदणाट, गोविंदा आला रे आलाचा जयघोष आणि उपस्थितांचा प्रचंड जल्लोष यामुळे वातावरण भारलेले होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।